नमस्कार, मी सतीश काळे. डिस्कस करूया कॅपॅसिटर. कॅपॅसिटर नक्कीच तुम्ही नाव ऐकून असाल. कॅपॅसिटर हे एक इलेक्ट्रिकल कंपोनंट आहे. बऱ्याचशा डिव्हाइसेसमध्ये याला वापरलं जातं. त्याचे फंक्शन्स आणि त्याचे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आपण नंतर डिस्कस करूया. कॅपॅसिटर हे 3 प्रकारचं असतं. बेसिकली आपण बघत आहोत की याच्यामध्ये पॅरल प्लेट कॅपॅसिटर आहे, स्पेरिकल कॅपॅसिटर आहे आणि इकडं सिलेंड्रिकल कॅपॅसिटर आहे. तर 3 कॅपॅसिटर्स आहेत. कॅपॅसिटर काय करतं तर चार्ज स्टोअर करतं. चार्ज कुठला? आपला प्लस आणि मायनस चार्ज जो असतो तो स्टोअर करतं आणि ज्यावेळेस गरज असते इलेक्ट्रिकल डिव्हाइसेसला, कंपोनंट्सला, त्यावेळेस त्या चार्जला रिलीज करून टाकतं. सिमिलर लाईक अ बॅटरी. बॅटरी काय करते? इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करते. ज्यावेळेस गरज असते इलेक्ट्रिकल एनर्जीची त्यावेळेस ती इलेक्ट्रिकल एनर्जी त्या पर्टिक्युलर डिव्हाइसेसला देऊन टाकत असते. इलेक्ट्रिकल करंट प्रोव्हाइड करत असते, सप्लाय करत असते. त्याच टाईपमध्ये कॅपॅसिटर आत्ता बोलल्याप्रमाणे. या कॅपॅसिटरमध्ये पॅरल प्लेट कॅपॅसिटर अशा प्रकारे असतं. अशा 2 प्लेट्स असतात. त्याच्यामध्ये एका प्लेटवरती पूर्ण पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि दुसऱ्या प्लेटवरती कम्प्लिटली निगेटिव्ह चार्ज असतो. म्हणजे प्लस क्यू चार्ज मायनस क्यू चार्ज. हे झालं आपलं पॅरल प्लेट कॅपॅसिटर, जे की वाईडली यूज होणारा आहे कॅपॅसिटर. कॅपॅसिटरचा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, त्याचं नाव आहे कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटन्स म्हणजे काय असतो? तो असतो क्यू अपॉन व्ही. क्यू म्हणजे काय? नेट चार्ज ऑन द प्लेट. त्या कॅपॅसिटरच्या प्लेटवरती, त्या मेटलच्या प्लेट्स असतात त्याच्यावरती चार्ज स्टोअर झाला असतो इकडनं आणि इकडनं. तो चार्ज किती? तो इथं लिहायचा. आणि व्ही म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स. प्लेट 1 प्लेट 2. समजा प्लेट 1चा पोटेन्शियल आहे V1 आणि प्लेट 2चा पोटेन्शियल आहे V2. सो व्ही म्हणजे काय असणार? हाय पोटेन्शियल मायनस लो पोटेन्शियल, म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स असतो तो 2 प्लेटच्या मधला. इकडेही तसाच कॉन्सेप्ट ॲप्लिकेबल असणार. V1 V2 आणि इकडेही असाच कन्सेप्ट असणार V1 V2चा. या कॅपॅसिटरचे ॲप्लिकेशन्स आपण जास्त न बघता आपण याच्यावरती जास्त फोकस करूयात, आपल्या पॅरल प्लेट कॅपॅसिटरला. कॅपॅसिटन्स म्हणजेच काय असतं? एखाद्या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स जेवढा जास्त तेवढा तो चार्ज देखील जास्त स्टोअर करणार. मात्र सेकंड आणि महत्त्वाचा पॉईंट, कॅपॅसिटन्स हा कुठल्या फॅक्टरवरती डिपेंड करतो? तर कॅपॅसिटन्स कुठल्याही कॅपॅसिटरचा एरिया ऑफ द प्लेट अँड द डिस्टन्स बिटवीन द प्लेट्स. 2 प्लेट्समधलं जे डिस्टन्स आहे, 2 प्लेटमधलं डिस्टन्स त्याला आपण डी बोलायचं आणि एरिया ऑफ द प्लेटला आपण ए बोलायचं. तर 2 प्लेट्समधलं जे डिस्टन्स असतं त्याच्यावरती कॅपॅसिटन्स डिपेंड असतो आणि एरिया ऑफ द प्लेट म्हणजे ही वरची प्लेट आणि खालची प्लेट याचा क्रॉस सेक्शनल एरिया याच्यावरती कॅपॅसिटन्स अवलंबून असतो. आणि प्लस आणखी एक पॉईंट आहे की ह्या दोघांच्या 2 प्लेट्सच्या मध्ये वापरलेलं मीडियम, कुठलं मीडियम वापरले, हा आपल्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे की कॅपॅसिटन्स कुठल्या फॅक्टरवरती डिपेंड असतो. क्यू आणि व्ही वरती कॅपॅसिटन्स डिपेंड नसतो. कॅपॅसिटन्स डिपेंड्स ओनली ऑन द साइज ऑफ द कॅपॅसिटर प्लेट्स, कन्फिगरेशन ऑफ द कॅपॅसिटर प्लेट अँड द मीडियम ऑफ द कॅपॅसिटर. या 2-3 फॅक्टर्सवरती हा अवलंबून असतो कॅपॅसिटन्स. आता कॅपॅसिटर चार्ज स्टोअर करतो, म्हणजेच कॅपॅसिटर एनर्जी देखील स्टोअर करतो असं आपण बोलूयात. कारण प्लस चार्ज आणि मायनस चार्ज. किती एनर्जी स्टोअर करतो कॅपॅसिटर? तर एनर्जीचा फॉर्म्युला असणार आपल्याकडे हाफ CV². सी इज द कॅपॅसिटन्स, व्ही इज द पोटेन्शियल डिफरन्स. किंवा यालाच आपण फॉर्म्युलेट जर केलं मागच्या रिलेशनप्रमाणे, Q² इक्वल्स टू हाफ Q इंटू व्ही. इतकी एनर्जी कॅपॅसिटर स्टोअर करत असतो आणि गरज पडली की ते रिलीज करतो. रिलीज करणं ह्यालाच आपण डिस्चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर म्हणायचं. कॅपॅसिटर डिस्चार्ज झाल्यानंतर कॅपॅसिटरला चार्ज करावं लागतं. चार्ज करायच्या वेळेस असे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस डिपॉझिट होत असतात. हे झालं कॅपॅसिटरचं चार्जिंग आणि हे रिलीज करणं हे झालं डिस्चार्जिंग. बघूया अशाच टाईपची एक फिजिक्सची सिक्वेन्स बघूया आपण वेगवेगळ्या महत्त्वाच्या कॉन्सेप्टची. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. थँक्यू स्टुडंट्स.